नमस्कार, लोकसत्ता वर्ल्ड कप एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। भारत विरुद्ध पाकिस्तान पारंपरिक लढत आणि हे चुरशीचा द्वंद्व रंगणार आहे। भारताची सुरुवात ही निराशाजनक झाली आहे, त्यामुळे हा सामना कसा होतोय आणि खरं प्रेशर हे कोणावर असेल हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे। तर या रंगतदार लढतीवरती आपण आज बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार प्रशांत केडी सर। नमस्कार सर, आपलं स्वागत। तर भारत आणि पाकिस्तान आपण सर्व सामने जिंकलोय वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान सोबत। भारतीय खेळपट्टी आहे, पण खरं प्रेशर हे कोणावर असेल असं वाटतं, कारण की आपण पहिला सामना गमावलाय सुरुवातीचा। मला असं वाटतं की या सामन्यावर दोन्ही संघांवर दडपण असायला पाहिजे। याचं पहिलं कारण म्हणजे आपण जर विश्वचषकाचा मग तो 2020 असो किंवा 50 षटकांचा असो, या दोन्ही विश्वचषकाचा जर आपण इतिहास बघितला तर हे सर्व सामने भारताने जिंकलेले आहेत। आपण जर आपण ईडन गार्डन्सचा इतिहास बघितला तर इकडचे सर्व जे एकदिवसीय सामने झालेले आहेत या सर्व सामन्यामध्ये पाकिस्तानने सरशी केलेली आहे। त्यामुळे तसं दोन्ही संघांवर जर इतिहासाचा जर आपण अंदाज घेतला तर प्रेशर नक्की असणार आहे। पण आपण थोडं मागे गेलं तर आपल्याला एक लक्षात येईल की न्यूझीलंड विरुद्धचा सलामीचा सामना आपण गमावलेला आहे। त्यामुळे आपल्याला या स्पर्धेमध्ये कायम टिकत राहण्यासाठी याच प्रकारे आपल्याला आपला जो भारताचा रुबाब आहे, आपण इकडचे यजमान आहोत बरोबर, आणि आपण विश्वविजेतेपदासाठी दावेदार मानले जातो, तर त्यासाठी म्हणून आपल्याला जिंकणं आवश्यक आहे। आणि याच प्रकारचं दडपण हे पाकिस्तानवर सुद्धा असणार आहे। याचं कारण असं आहे की सर्व सुरक्षेच्या कारणास्तव जो काही इश्यू झाला त्याच्यावर मात करून हा संघ इथपर्यंत आलेला आहे। आणि नुकतीच आशिया चषक स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तानची कामगिरी म्हणावी तेवढी चांगली झालेली नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की प्रेशर हे दोन्ही संघांवर असेल। तर हे झालं फलंदाजी आणि एकंदर पूर्ण आता स्पर्धेच्या बाबतीमध्ये। दुसरा मुद्दा असा आहे की खेळपट्टीचा नूर आपण जर पाहिला होता जामठामधला, पण ईडन गार्डनचा जो आहे तो वेगळा मुद्दा आहे। तिथे आपला रेकॉर्ड खराब असला तरी रोहित शर्मा तिकडे चांगला खेळला जातो, चांगला त्याचा रेकॉर्ड तिथला चांगला आहे। तर रोहित शर्मा या सामन्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत की चांगला खेळ? रोहित शर्माचं ईडन गार्डन्स हे सर्वात आवडतं मैदान आहे। त्याने त्याच मैदानावर अतिशय चांगले विक्रम सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे रोहित शर्माकडून भारताला नक्की अपेक्षा आहे। पण आपण जर जामठाच्या खेळपट्टीचं सर्व जर बघितलं तर तिथून भारतीय फलंदाजांनी यातून शिकण्यासारखं खूप आहे। मी तर त्या सामन्याचं असं वर्णन करेन की शिकार या खुद यहाँ शिकार हो गया। म्हणजे खरं तर आपण जो ट्रॅक रचलेला, आपण जो रणनीती आखलेली, तो सगळा न्यूझीलंडच्या संघाला जेरबंद करण्यासाठी आपण तो सगळा प्लॉट रचलेला, पण तो सगळा आपल्यावरच उलटला। पण तसं काही इथे होऊ दे नको, हीच अपेक्षा आहे। हीच अपेक्षा आपली सुद्धा असेल। पण आणखी एक मुद्दा असा आहे की ही अपेक्षा बाळगून त्यांच्याकडे तसं बघायला गेलं तर आपल्याला भीतीची कारण अशी आहेत की त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजी अस्त्र आहे। त्यांच्या भात्यामध्ये मोहम्मद आमिर असेल किंवा असे चांगले गोलंदाज आहेत, तर त्यांना सामना करणं हे आपल्याला थोडं हे जाईल फलंदाजांना, आणि ते रिस्ट्रिक्ट करणं म्हणजे 150च्या आतमध्ये थांबवणं वगैरे, त्याचा प्रेशर असेल? नक्कीच असेल। आपण जर बघितलं तर या क्षणी पाकिस्तानच्या संघाकडे जगातला सर्वोत्तम वेगवान मारा आहे। त्यांच्याकडे जर बघितलं तर 3 लेफ्ट हँडर फास्ट बॉलर आहेत, मग तो मोहम्मद आमिर असेल, वहाब रियाज असेल आणि मोहम्मद इरफान, हे 3 वेगवान फास्ट बॉलर आहेत। याशिवाय त्यांच्याकडे राईट आर्म फास्टर मोहम्मद सामी आहे। या प्रकारे त्यांच्याकडे 4 जगातले सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहेत। हे वेगवान गोलंदाज भारतावर अंकुश ठेवू शकतात। पण आपण जर थोडंसं मागे गेलं आणि आशिया चषकात बघितलं तर आशिया चषकामधली जर पहिली काही षटकं जी मोहम्मद आमिरनी जी टाकलेली, त्या षटकामध्ये भारताचं धाबं अक्षरशः दणाणलेलं। पण विराट कोहली हा पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात तरबेज आहे। आपण जर मागच्या काही सामने जर बघितले तर या प्रत्येक मॅचमध्ये आपल्याला विराट कोहलीने तारलेला आहे। आपण 2015चा वर्ल्ड कप बघितला किंवा अगोदरच्या अनेक सामन्यांचं जर बघितलं तर विराट कोहलीने आपल्याला तारलेला आहे। तर या परिस्थितीत सुद्धा जर मोहम्मद आमिर जर तुमचा असेल तर आमचा विराट कोहली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। तर अशीच आशा आपण बाळगतोय की सध्या सुरुवात निराशाजनक झाली तरी पाकिस्तान विरुद्धची लढत काय आपण गमावणार नाही अशी आशा सगळ्या प्रेक्षकांना आहे। पुढचा मुद्दा असा आहे की गेम चेंजर कोण ठरेल खरं तर, कारण की ह्या सामन्यावरती पूर्ण जगाचं लक्ष असेल। तर या खेळाडूमध्ये त्यांच्याकडून गेम चेंजर असा की ज्याचा आपल्याला धोका आहे, असा कोणता खेळाडू वाटतो तुम्हाला? या सामन्यात आपण जर त्यांच्याकडून बघितलं तर सर्वात मोठा धोकादायक खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी आहे। 2009च्या वर्ल्ड कप जो पाकिस्ताननं जिंकला तो त्यांना या शाहिद आफ्रिदीमुळेच जिंकता आला। आता सध्या त्याचं कारकीर्द जरी निवृत्तीकडे झुकत चालली असली तरी तो कोणत्याही क्षणी याच्यावर हे करून तो सामन्याचा निकाल पालटू शकतो, ही क्षमता त्याच्याकडे नक्की आहे। आणखी एक यांच्याकडे खेळाडू आहे तो म्हणजे अहमद शहजाद। हा खेळाडू खरं तर आशिया कपमध्ये ते त्या पाकिस्ताननं संघात घेतला नव्हतं,
पण हा खेळाडू फलंदाजीमध्ये खरं तर तरबेज आहे आणि तो या सामन्यामध्ये भारताला चांगला त्याच्यापासून धोका असू शकतो. नक्कीच पाकिस्तानची गोलंदाजी देखील तितकी तगडी आहे, पण आपल्याकडे पण बुमरासारखे यॉर्कर म्हणजे योग्य बुंद्यात बॉल टाकणारे आपल्याकडे गोलंदाज आहेत आणि जो चांगला गोलंदाजी करतोय. अश्विन देखील आहे आपल्याकडे. तर त्यांच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आपण देखील दाखवून देऊ का की बाबा हम किसी से कम नाही म्हणून अशी बॉल? नक्कीच दाखवून देऊ. आपण जर आपल्या गोलंदाजीचा अभ्यास केला तर आपल्याकडे अतिशय अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा आहे, ज्याला आपण खरं तर चेन्नई सुपर किंगमध्ये तो आपल्या महेंद्रसिंग धोनीचं सगळ्यात हुकमी अस्त्र असतं, तर हे हुकमी अस्त्र त्याने इथे सुद्धा वापरलं आहे आणि हा मला संघात पाहिजे अशा रीतीनं रणनीती आहे आपल्याकडे. त्याशिवाय मोहम्मद शमी आहे. पण सध्याचं जे महेंद्रसिंग धोनीचा जो टीम प्लॅन आहे त्याच्यामध्ये सध्या तरी शमी बसणं कठीण आहे. पण रविचंद्रन अश्विन, आपण जी मार्टिन क्रो जे आता स्वर्गवासी झाले नुकतेच, या मार्टिन क्रोनं फिरकी गोलंदाजीपासून गोलंदाजीला प्रारंभ करायचा याचा खरं तर सुरुवात केली होती. पण त्यानंतर आता हुकमी फिरकी गोलंदाजीनं सुरुवात करण्याची हेच अस्त्र महेंद्रसिंग धोनी सुद्धा बऱ्याचदा वापरताना दिसतो. मग रविचंद्रन अश्विन असेल किंवा सराव सामन्यात हरभजन सिंगनं त्याने सुरुवात केली होती, तर रविचंद्रन अश्विन आहे आपल्याकडे, रवींद्र जडेजा आहे आणि कामचलाऊ जर फिरकी गोलंदाजी जर बघितले तर आपल्याकडे युवराज सिंग आहे, ज्यानं वर्ल्ड कपमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली 2011च्या वर्ल्ड कपमध्ये. आणि काल ज्या सामन्यामध्ये जो सुरेश रैना, ज्याचा अतिशय प्रभावी वापर महेंद्रसिंग धोनीनं केला होता, अशी आपल्याकडे फिरकीची फळी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना हे करणं खूप कठीण नाही आहे. थोडं अजून संघाचा अभ्यास केला तर बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यासारखी युवा गोलंदाजीची फळीसुद्धा आपल्याकडे आहे, ज्यांना IPLचा विपुल अनुभव गाठीशी आहे. तर आपली गोलंदाजी देखील तोडीस तोड अशी गोलंदाजी असेल आणि या सामन्यात देखील आधीचा सर्व इतिहास हा आपण कायम राखू अशी अपेक्षा आपल्या चाहत्यांची आहे. आणि प्रशांत केणी यांचं देखील तेच म्हणणं आहे की भारत कमबॅक करेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. आणि लोकसत्ताच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा लोकसत्ताचं YouTube चॅनल. धन्यवाद.